तर पूनमनी आहे ना माझ्यासाठी 16 सोमवारचं व्रत केलतं आणि आज त्याचं उद्यापन होतं. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर 16 सोमवारचं व्रत आहे ना सोपं नसतंय. मी पूनमला स्वतः करताना बघितलंय. त्यात पहिल्या सोमवारी फळ किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्लं की प्रत्येक सोमवारी तेच खायचं. त्यातल्या एका सोमवारी तर ती आजारी होती, तरी तिने तिचं व्रत तुटून नाही दिलं. त्यात सगळ्यात आधी सकाळी आम्ही साड्या आणायला गेलतो. उद्या जेवढे जोडपी बसणार आहे त्यातल्या सगळ्या महिलांसाठी एक एक साडी, अशा 17 साड्या आणल्या आणि लगेचच उद्या स्वयंपाक करायचाय त्याचा बाजार आणायला गेलो. मग हा बाजारात फुलं आणता करता अंधार झालता आणि पावसात भिजायला लागलं होतं. पण असं हा बाजार घरी नेऊन दिला, मग जाऊन कटिंग केली आणि माझी दिवसभराची कामं पूर्ण झाली. पण या सासूनांची कामं अजून चालू होती आणि ही कामं झाल्यानंतर पूनमची माझ्याकडून एक इच्छा होती की तिच्या हातावरती मी मेहंदी काढावी. एकतर ना मला आहे ना ही मेहंदी मेहंदी अजिबात काही काढता येत नाही, पण म्हणलो बायकोने आपल्यासाठी आहे ना एवढं कडक व्रत केलंय आणि तिची इच्छा आहे की आपण फक्त मेहंदी काढावी. मग म्हणलं जमन तशी काढता येईल. आणि शेवटी 1 वाजेपर्यंत जागून मी अशी मेहंदी काढली होती. जमलीत का ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जागून मेहंदी तर काढून झालती, पण आता उद्याचं टेन्शन आलतं, कारण की उद्या पाठ 5 ला उठून मठामध्ये शिवाभिषेक होता. मग तो अभिषेक आणि 16 सोमवारचा उद्यापनाचा कार्यक्रम कसा झाला ते उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगतो. मग त्याला बघण्यासाठी भाग 2 किंवा हर हर महादेव अशी कमेंट करा आणि हा व्हिडिओ त्यांना सेंड करा ज्यांनी तुमच्यासाठी 16 सोमवारचं व्रत केलंय किंवा करणार आहे. हर हर महादेव.